नमस्ते. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती मी सुयोग शिंदे सर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज ही आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती चर्चा करणार आहोत आणि बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून अर्थात RIMC डेहराडून या परीक्षेसाठी कोणते विद्यार्थी पात्र असतात? कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात? फॉर्म कधी भरायचा आणि फॉर्म कसा भरायचा? या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. तर आपण सुरुवातीला या परीक्षेचा फॉर्म कसा भरला जातो याची माहिती करून घेणार आहोत. Google Chromeला गेल्यानंतर आपण RIMC टाइप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये वेलकम टू RIMC राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज हा ऑप्शन आपण त्या ठिकाणी क्लिक करणार आहोत. यानंतर आपल्याला राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडूनचं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला ऑनलाईन पेमेंट फॉर RIMC प्रॉस्पेक्ट अँड ऍप्लिकेशन फॉर्म फॉर दी RIMC एंट्रन्स एक्झाम हा ऑप्शन दिसतोय. तो त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. स्क्रोल होताना हा ऑप्शन दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी. तर आपण हा ऑनलाईन पेमेंट फॉर दी RIMC प्रॉस्पेक्ट हा क्लिक केलेला आहे. हे क्लिक केल्यानंतर डिमांड ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजचा डिमांड ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म हा या ठिकाणी ओपन झालेला आहे. अगदी सैनिक स्कूलची ज्या पद्धतीने आपण माहिती भरत असतो फॉर्म भरत असताना अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी दिलेली माहिती जी आहे ती आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी भरायची आहे. सुरुवातीला तुम्हाला स्टुडंट फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम म्हणजे मुलाचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. त्यानंतर स्टुडंट्स कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, एज, आधार नंबर, डेट ऑफ बर्थ भरत असताना त्या ठिकाणी तुम्हाला पहिली काळजी घेणं गरजेचं आहे, की या ठिकाणी आता जी 1 जून रोजी जी परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेला कोणती मुलं इलिजिबल आहेत? तर त्या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेला आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन. द कॅन्डिडेट शुड आयदर बी स्टडिंग इन द क्लास 7 or पास क्लास 7 from the any recognized school at the time of the admission of the RIMC 1 जानेवारी 2026. म्हणजे 1 जानेवारी 2026 ला एकतर विद्यार्थी 7वीत असावा किंवा 7वी पास असावा असं या ठिकाणी दिलेलं आहे. एज मध्ये वयामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी विद्यार्थ्याचं वय 11.5 ते 13 वर्ष याच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. म्हणजेच विद्यार्थ्याची जन्मतारीख आत्ता जी डिसेंबरमध्ये सॉरी जून मध्ये होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याचा एज क्रायटेरिया 1 जानेवारी 2013 ते 1 जुलै 2014 या दरम्यानचा जर विद्यार्थ्याचा जन्म असेल तोच विद्यार्थी ह्या परीक्षेचा फॉर्म भरू शकतो आणि या एज क्रायटेरिया सोबत तो विद्यार्थी 1 जानेवारी 26 ला एकतर 7वीत असावा किंवा 7वी पास झालेला असावा. या दोन गोष्टी महत्वाच्या समजून घेणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा आपण येस या फॉर्मच्या एज डेट ऑफ बर्थ झाल्यानंतर एज तुम्हाला बाय डिफॉल्ट येईल त्या ठिकाणी मेन्शन केल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. कॅटेगरीमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोनच कॅटेगरी आहेत, जनरल, SC/ST. तर त्या पद्धतीने कॅटेगरी फिलअप करायचा आहे. पुन्हा एकदा फादर्स नेम, मदर्स नेम या गोष्टी पुन्हा एकदा भरायच्या आहेत. डोमासाईल स्टेट त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जे काय असेल ते टाकायचं आहे. अत्यंत महत्वाचा की या ऍड्रेसवरती तुम्हाला RIMCचं प्रॉस्पेक्ट त्या ठिकाणी येणार आहे. RIMC, RMS आणि सैनिक स्कूल या सगळ्यांची फॉर्म भरायची मेथड पूर्ण यापेक्षा RIMCची फॉर्म भरण्याची प्रोसेस किंवा ही पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे काय तर प्रॉस्पेक्ट आपण मागवल्यानंतर त्या प्रॉस्पेक्ट मध्ये फॉर्म आहेत लक्षात घ्या आणि हे फॉर्म पुन्हा त्या प्रॉस्पेक्ट मध्ये ऍड्रेस दिलेला आहे. महाराष्ट्रातली जे विद्यार्थी आहेत ते एज्युकेशनल सेक्रेटरी या ऑफिसला आपल्याला ते फॉर्म पाठवायचे आहेत. तर ते प्रॉस्पेक्ट मध्ये तो ऍड्रेस दिलेला असतो.
प्रॉस्पेक्ट मध्ये 2 फॉर्मच्या प्रती असतील, दोन्ही फॉर्मच्या प्रती फिलअप करायच्या आहेत आणि त्या ठिकाणी ते दोन्ही फॉर्म आपल्याला पोस्टाने त्यानंतर आपल्याला रिस्पेक्टिव्ह स्टेटच्या एज्युकेशनल सेक्रेटरीच्या ऑफिसला पाठवायचे आहेत. आज आपण फक्त फॉर्म मागवून कसे घ्यायचे, फॉर्म मागवून आल्यानंतर ते फॉर्म कसे भरायचे यासाठी देखील आम्ही तुम्हाला गाईड करू. त्यासाठी तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. ऍड्रेस लिहित असताना ऍड्रेस बिनचूक त्या ठिकाणी टाकायचा आहे, जेणेकरून ऍड्रेसवरती आपल्या प्रॉस्पेक्ट योग्य ठिकाणी आणि आपल्याला वेळेत मिळेल. त्या ठिकाणी कंट्री, स्टेट, सिटी, विलेज आणि पिनकोड मात्र या ठिकाणी चुकवायचा नाहीये. तो प्रॉपर त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. ऍड्रेस सुद्धा तुम्हाला अगदी अॅक्युरेट त्या ठिकाणी भरायचा आहे. हे भरल्यानंतर पेज कसं दिसतं ते आपण बघूया. येस, या ठिकाणी आपण एक फॉर्म भरलेला आहे, माहिती भरलेली आहे. त्याच्यामध्ये स्टुडंट नेम आहे, मिडल नेम आहे, लास्ट नेम आहे, स्टुडंट कॉन्टॅक्ट नंबर आहे, डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी टाकलेले, एज त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, आधार नंबर आहे, जनरल कॅटेगरी आहे, वडिलांचं नाव, आईचं नाव, डोमेसाइल स्टेट टाकलेला आहे. सेम या ठिकाणी ऍड्रेस सुद्धा इन डिटेल टाकलेला आहे बघा. तो देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राजारामनगर शिक्षक कॉलनी ऍट पोस्ट कराड, तालुका कराड, डिस्ट्रिक्ट सातारा. पिनकोड टाकलेला आहे, पिनकोड डबल या ठिकाणी आपण टाकलेला आहे खाली देखील. हे झाल्यानंतर आपल्याला पेमेंट मोडला जायचं आहे, पे अँड सबमिट. येस, इथं गेल्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि युपीआय तीनही चारही मेथडनी आपण या परीक्षेसाठीचं जे काय पेमेंट आहे 600 रुपये ते करू शकतो. या पद्धतीनं आपल्याला आरआयएमसीचा फॉर्म डेहराडून वरून मागवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, फॉर्म घरी आल्यानंतर त्या फॉर्म मध्ये 2 त्याच्या कलर प्रिंट आहे, त्या प्रॉपर फिलअप करायच्या आहेत. त्याच्यासोबत त्याला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे याच्या डिटेल्स दिलेल्या आहेत फॉर्मच्या खाली. हे सगळं प्रिपेअर करून आपले जे एज्युकेशनल सेक्रेटरी आहेत त्याचा देखील ऍड्रेस त्या प्रॉस्पेक्ट मध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी तो फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे. कुठलाही फॉर्म ऑनलाईन जात नाही, बाय हँड त्या ठिकाणी देऊ शकतो, पण तरी सुद्धा सगळ्यांनी पोस्टाने तो फॉर्म त्या ठिकाणी पाठवायचा आहे. सो इथपर्यंत फॉर्म मागवून घेण्याची जी प्रोसेस आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे. या ठिकाणी हे पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिसीट डाउनलोड तुम्हाला दिसतोय ऑप्शन बघा, आणि अशा पद्धतीची रिसीट डाउनलोड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे की इथं मुलाचं नाव, त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आयडी आणि किती रुपये तुम्ही त्या ठिकाणी पे केलेले आहेत आणि कॉन्टॅक्ट नंबर. सगळं हे रिसीट मिळाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म मागवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं आपण समजू. तर आपली फॉर्म मागवायची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. जर समजा एखाद्याचा फॉर्म वेळेत आला नाही किंवा 8 दिवसात फॉर्म यायला पाहिजे, जर नाही आला तर या ठिकाणी आपण बघू शकतो उत्तराखंड आणि हा जो नंबर दिलेले आहेत या ठिकाणी, या नंबरवरती आपण कॉल करून आपला ट्रॅकिंग आयडी किंवा त्याचं जे काय स्टेटस असेल ते आपण किंवा त्याची माहिती मिळवू शकतो. मला वाटतं फॉर्म मागवण्यासाठी या ठिकाणी जेवढी काय महत्वाची माहिती होती ती आपण समजून घेतलेली आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. या आणि अशाच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. यानंतरचा व्हिडिओ जो आम्ही बनवू तो असेल की आरआयएमसी 1 जूनची परीक्षा झाल्यानंतर पुढची परीक्षा डिसेंबरमध्ये असते. या परीक्षेचा एज क्रायटेरिया काय असेल, या परीक्षेला कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या परीक्षेची तयारी कशी करून घेतली जाते यासाठी हा व्हिडिओ बनवला जाईल. तर यासाठी आपल्याला थोडासा वाट पाहावी लागणार आहे. धन्यवाद.